शेतकरी मित्रांनो, ढेमसा पीक हे वेलवर्गीय पिकात मोडते आणि एखाद्या वेलाप्रमाणे याची वाढ होत जाते। कोणतेही वेलवर्गीय पीक लावताना एक लक्षात ठेवा मित्रांनो की लागवणीपूर्वी ज्या जमिनीवर आपण पीक घेणार आहोत तिचे निर्जंतुकीकरण करणे खूप आवश्यक असते। 2 म्हणजे बीज प्रक्रिया करणे अति महत्त्वाचे असते। यात थोडेसे ह्युमिक जेल प्लस कोणती एक साधे बुरशीनाशक हे बियाणांना लावून सावलीत थोडा वेळ वाळू द्यावे आणि नंतर पेरणी करावे, जेणेकरून बुरशीजन्य रोगांपासून बियांचे संरक्षण होईल व पांढऱ्या मुळांची वाढ सुद्धा झपाट्याने होईल। परंतु आज इथे ढेमसा लावलेला आहे व त्याची पाने आवळल्यासारखी झालेली आहे, ज्याला आपण कोकोडा रोग म्हणतो। पानांचे रस शोषण झालेले आहे। कोकोडा रोगामुळे पिकांची वाढ होत नाही, फुलधारणी व्यवस्थित होत नाही, फळांचा आकार बनत नाही, फळ परिपक्व होण्या अगोदरच गळून पडतात। मग अशा वेळेस आपण काय करावे, कोणते औषध मारावे, तर पाहून घ्या मित्रांनो। सध्या ढेमस्यावर फूल लागणे सुरू आहे, कुठे कुठे फळ सुद्धा लागलेले आहे, परंतु वाढ झालेली नाही। तर मित्रांनो, याला आपण पानांची व्यवस्थित वाढ होण्याकरिता, भरपूर हरित द्रव्य वाढवण्याकरिता आणि वेलाची ताकद वाढविण्याकरिता PI कंपनीचे बायोविटा एक्स हे टॉनिक देऊ। समुद्र शेवाळापासून तयार झालेले आणि भरपूर सूक्ष्म अन्नद्रव्य असलेले हे टॉनिक ढेमसाची संपूर्णपणे वाढ नक्की करेल। याचे प्रमाण 15 लिटर पंपाला 25 ml किंवा 30 ml आणि 20 लिटर पंपाला 35 किंवा 40 ml एवढे घेऊ शकता। दुसरी बाब म्हणजे बुरशीनाशकाची। सध्या टेम्परेचर खूप वाढलेले आहे, त्यामुळे साधे असे बुरशीनाशक घेतले तरी चालेल। त्यामध्ये साफ हे बुरशीनाशक घेऊ शकता। याचे प्रमाण 15 लिटर पंपाला 25 ग्रॅम आणि 20 लिटर पंपाला 35 ग्रॅम एवढे चालेल। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या रसशोषक कीटकांपासून या पिकांची अवस्था झाली आहे त्यांसाठी कोणते कीटकनाशक घ्यावे की जेणेकरून थ्रिप्स, मावा, तुडतुडे यांचा नायनाट होईल। तर अशा वेळेस डायनोटोफ्युरॉन 20% घटक असलेले इंडोफिल कंपनीचे टोकन हे घ्या मित्रांनो। सध्या सुरुवातीच्या काळात आपल्याला याची फवारणी करणे पिकाच्या दृष्टीने उपयुक्त राहील। यापेक्षा पॉवरफुल तुम्ही घेऊ नका, कारण पिकाचे सध्या वय लहान आहे, पहिला तोडा सुद्धा व्हायचा आहे। यापेक्षा पॉवरफुल मी सांगितलं असतं ते म्हणजे घरडाचे पोलीस, परंतु सध्या याची आवश्यकता नाही। डायनोटोफ्युरॉन हे घटक 100% कार्य करेल। यात ट्रान्सलेमिनार ॲक्शनमुळे पानांच्या आरपार ॲक्शन झाल्यामुळे रसशोषक कीटकांचा खात्मा नक्की होईल। जर तुम्हाला इंडोफिल कंपनीचे टोकन मिळत नसेल तर धानुकाचे डोमार किंवा PI इंडस्ट्रीचे ओशिन हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता। याचे प्रमाण 15 लिटरला 7 ते 8 ग्रॅम आणि 20 लिटर पंपाला 10 ग्रॅम एवढे घेऊ शकता। वरखत जर घ्यायचे असल्यास 1261 हे घेऊ शकता। 15 लिटर पंपाला फक्त 60 ते 70 ग्रॅम आणि 20 लिटरला 80 ते 100 ग्रॅम एवढेच घ्यावे। शेवटी सिलिकॉन स्टिकर स्प्रेडर ॲक्टिवेटर नक्की घ्याल। 15 लिटरला 3 ml किंवा 20 लिटरला 5 ml एवढे प्रमाण घ्या मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। जय जवान जय किसान।